श्री राम समर्थ श्री राम। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वरासे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। सब संतन की जय, भारत माता की जय। श्रोता वक्ता श्री राम समर्थ श्री राम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, श्री समर्थांनी आम्हाला या ठिकाणी दशक 8 समास 7 मध्ये जो बोध केला आहे तो आपण ऐकत आहोत। श्री समर्थांना प्रार्थना आहे, मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा। श्री समर्थांना प्रार्थना की हा दासबोध तुम्ही आम्हाला सांगावा आणि हा ज्ञानबोध आम्हाला सांगून आम्हाला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आपणच आम्हाला सोडवावं, अशी सद्गुरुचरणी प्रार्थना करतो। आणि आजच्या निरूपणाच्या मध्ये दशक 7वा आज आपण संपन्न करणार आहोत। या समासाच्या शेवटी समर्थांनी महत्त्वाच्या 2-3 गोष्टी अशा सांगितल्या आहे की ज्या साधकांनी कायम लक्षात ठेवाव्या। या समासाचं नावच मोक्ष लक्षण आहे। मोक्ष प्राप्त व्हावा यासाठी समर्थांनी आम्हाला जे सांगितलं आहे ते आपण ओवी क्रमांक 58 पासून पुढील भाग पाहणार आहोत। श्रीराम समर्थ श्रीराम। तेची वस्तू ते आपण, हे महावाक्याचे लक्षण। साधू करती निरूपण, आपुलेन मुखे श्रीराम। श्री समर्थ म्हणतात तेची वस्तू, दुसरी नाही। तेची वस्तू याचा अर्थ तीच वस्तू। आता तीच वस्तू कोणती? तर परब्रह्म ही एकच वस्तू। व्यवहारातली जी वस्तू आम्ही म्हणतो असा शब्द वस्तू म्हणून त्याला वापरू नये, पण काहीतरी संबोध करावा लागतो म्हणून त्याला वस्तू असं संबोधलेलं आहे। वस्तू म्हणा किंवा सद्वस्तू म्हणा। समर्थ म्हणतात तीच सद्वस्तू आहे। कोणती? ते आपण। जी सद्वस्तू तुम्हाला प्राप्त करायची आहे ती सद्वस्तू तुम्हीच आहात। आत्मतत्वाचा जर विचार केला ब्रह्मतत्वाशी, तर आत्मतत्व आणि ब्रह्मतत्व हे भिन्न नाही। हे कोण सांगते आहे? महावाक्याचे लक्षण। आमचे सर्वे जे महावाक्य आहेत, जसं ऋग्वेदामध्ये प्रज्ञानां ब्रह्म असं वचन आलेलं आहे। प्रज्ञा म्हणजे ज्ञान। कुठलं ज्ञान? मी ब्रह्म आहे हे ज्ञान। पाहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान, असं समर्थ ज्ञानाची व्याख्या करतात। ज्ञान म्हणजे आत्मज्ञान। म्हणून प्रज्ञानां ब्रह्म, ते जे ज्ञान आहे ते तुम्हीच आहात। ब्रह्म तुम्हीच आहात, पण आम्ही
आमची हरवलेली वस्तू जिथे हरवली आहे तिथे शोधली तरच ती सापडेल. आजीबाईंनी हार करताना अंगणामध्ये सुई पडली आणि म्हणून ती शोधू लागली. मग सासूबाई विचारतात सुनेला, अगं माझी सुई सापडत नाही, काय करू? मग सुनबाई विचारते की आजी, सासूबाई कुठे सुई पाडली तुम्ही? ते म्हणाला, हो घरात पडली माझी सुई. मग तुम्ही इथे बाहेर अंगणात काय शोधता? सासूबाई म्हणतात, अंगणात शोधू नये तर काय करू? सुई जरी घरात पडली असेल तर घरात अंधार आहे, बाहेर उजेड आहे, उजेडामध्ये ती वस्तू शोधावी ना, अंधारात कुठे सापडणार? सासूबाई म्हणतात आहे की अंधारात सापडायची नाही, उजेडात सापडते. सुनबाई म्हणते, अहो जिथे पडली आहे तिथे शोधा, आणि तिथे अंधार असेल तर तिथे प्रकाश टाका, घरामध्ये लाईट लावा. तसा आमच्या अंतरात्म्यामध्ये जो मायेचा अंधार आहे, त्यामुळे ती सद्वस्तू ती तिथेच आहे, अंतरात्म्यामध्येच तो परमेश्वर आहे, ते ब्रह्मतत्व अंतरात्म्यामध्ये आहे. आम्ही जगामध्ये सगळीकडे शोधत बसतो. जी वस्तू तुमच्याजवळ आहे ती वस्तू तुमच्याजवळ शोधली पाहिजे. म्हणून ते 4 महावाक्य प्रसिद्ध झाले आहे की तूच ब्रह्म आहे. तत्त्वम असि, तत् त्वम असि. तत् म्हणजे ते, त्वम म्हणजे तू, असि म्हणजे आहे, ते तूच आहे. जे ब्रह्म तू शोधतो आहे ना, ते शोधण्याची गरज नाही, ते ब्रह्म तूच आहेस. असं यजुर्वेदामध्ये सांगितलेलं, सामवेदामध्ये सांगितलं आहे. यजुर्वेदामधलं वाक्य आहे, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. सगळ्या महावाक्यांचा अर्थ एकच आहे. अथर्व वेदामध्ये म्हटलं आहे, अयम आत्मा ब्रह्म. अयम म्हणजे हा आत्मा ब्रह्म आहे. आम्ही आमच्या आत्म्याला ब्रह्म समजलं, ते जाणलं की मुक्तीची गरज नाही, मोक्षाची गरज नाही. तोच मोक्ष आहे ज्या क्षणी आम्ही ब्रह्म आहोत याची आम्हाला कल्पना आली. मी मुक्त आहे, कारण बंधनं ते जीवाला आहेत, बंधनं आत्म्याला नाही आहेत. तो जीव मायेमध्ये अडकला असल्यामुळे त्या जीवाला बंधन आहे. तो मायेतून सुटला की तोच जीव परब्रह्म आहे, तीच सद्वस्तू आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, तेची वस्तू ते आपण, हे महावाक्याचे लक्षण, साधू करती निरूपण, आपुले न मुखे श्रीराम. तेची क्षणी अनुग्रह केला, त्याच क्षणी आमच्यावर उपदेश केला गेला, कृपा केली गेली. कुठला अनुग्रह? मी ब्रह्म आहे हा अनुग्रह. आणि ते मला पटलं आहे. आता जेव्हा तुम्हाला पटेल आणि त्यामध्ये तुम्ही पूर्णपणे अनुभवांच्या अंती संतुष्ट व्हाल, समाधानी व्हाल, त्या क्षणी काय होईल? तेची क्षणी मोक्ष झाला, त्या क्षणी त्याला मोक्ष प्राप्त होईल. बंधन नाही आत्म्याला, बोलूच नाही श्रीराम. म्हणून आत्म्याला बंधन आहे हे आम्हाला बोलण्याचं कारणच नाही. मी माझ्या हाताने, म्हणजे माझ्या संकल्पाने, माझ्या विचाराने मी बंधनं घातलेली आहेत. बंधनं इतरांनी आम्हाला घातलेली नाही आहेत. माझ्या जीवाने स्वतःलाच बंधनं घातलेली आहेत आणि मीच त्याला त्याच्यामध्ये अडकवून घेतलं आहे. त्या कोशामध्ये जसा किडा अडकतो, तो सुरवंट अडकतो, त्या लाळीमध्ये ती कातणी अडकते, तसा मनुष्य आपल्या घरामध्ये, मायेमध्ये तो स्वतः अडकून जातो. न मुक्तीर्ण बंध हा, मला कोणी मुक्त करू शकत नाही, मला कोणी बंधनात आणू शकत नाही, कारण मी नित्य मुक्त आहे. माझा जेव्हा जन्म झाला, माझा या शब्दाचा अर्थ मायेमध्ये जेव्हा मी पडलो
जीव जेव्हा मायेमध्ये आला त्यावेळी त्याला सगळे बंधनं लागलेली आहे. जेव्हा त्याला जन्म झाला त्या क्षणी त्याचे सगळे नाते तयार झाले आहेत. मरेल, देह ठेवेल, पंचमहाभूतामध्ये देह विलीन होईल त्यावेळी सगळे नाते एका क्षणात तुटून जातील. जे तुमचं घर, ज्या घराची तुम्ही इतकी काळजी घेता, जे तुमचा आवार ज्याची तुम्ही रोज काळजी घेता, जे तुमची आजूबाजूची परिसरातील सगळ्या गोष्टी त्याची तुम्ही काळजी घेता, ते फक्त स्वप्नाकार आहे. त्याप्रमाणे आमचे नाते सुद्धा स्वप्नाकारच आहेत. जोपर्यंत आम्हाला स्वप्नामध्ये असतो तोपर्यंत स्वप्न हे सुद्धा आम्हाला खरं वाटू लागते. मग त्यावरचा एकच उपाय आहे, स्वप्नातून आम्हाला जागृती प्राप्त व्हावी. आम्ही जागृत असतो इंद्रियांच्या बाबतीत, आम्ही जागृत असतो विषयांच्या बाबतीत, आम्ही जागृत असतो या भौतिक सुखाच्या बाबतीत. म्हणून समर्थांनी ती जागृती ब्रह्माच्या बाबतीत असावी. मी ब्रह्म आहे ही खरी जागृती आहे. म्हणजेच तो खऱ्या अर्थाने स्वप्नातून तो जागा होत असतो. स्वप्नामध्ये असताना आम्हाला स्वप्नामधल्या सगळ्या गोष्टी अगदी सत्य वाटतात. स्वप्नात भय वाटते, स्वप्नात चिंता वाटते, स्वप्नात आनंद होतो, स्वप्नामध्ये खेद वाटतो, स्वप्नामध्ये आप्तेष्ट सगळे भेटतात. सगळ्या गोष्टी ज्या जागृतीत होतात त्या सगळ्या गोष्टी स्वप्नात होतात. पण ज्या गोष्टी स्वप्नात होतात त्या स्वप्नामध्ये सुद्धा आपल्याला भय निर्माण करून देतात. मग त्या भयापासून जर आम्हाला सुटायचं असेल तर दुसरा कुठलाही उपाय जगाच्या पाठीवर नाही. त्यावर एकच उपाय आहे, त्याला जागृती येणे, त्याला हलवून जाग करण्याची गरज आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात, तेच क्षणी अनुग्रह केला, तेची क्षणी मोक्ष झाला, बंधना नाही आत्मयाला, बोलोची नाही श्रीराम. आता आशंका फिटली, संदेह वृत्ती मावळली, संत संगी तत्काळ झाली, मोक्ष पदवी श्रीराम. मोक्ष पदवी आम्हाला प्राप्त झाली ती संतांच्या सहवासाने. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. मग रामनामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. तुका म्हणे हेची साधन सुलभ, परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये. आमच्या पूर्व पुण्याईमुळे साधूंची संगती आम्हाला लाभेल. साधूंच्या संगतीमुळे आम्हाला बोध होईल आणि त्या बोधातून आम्हाला कुठलंही बंधन नाही आणि आम्ही कुठल्याही मोक्षाची अभिलाषा करत नाही. कारण मोक्ष त्याच व्यक्तीला मिळू शकतो जो बंधनात आहे. पण आमचा आत्मा हा मुळातच बंधनामध्ये नाही आहे. तुम्ही त्याला बंधनात घातला आहे, तो संकल्प करावा, तो विचार दृढ करावा असं समर्थ म्हणतात. स्वप्नामध्ये जो बांधला, तो जागृतीने मोकळा केला, ज्ञान विवेके प्राणी आला, मोक्ष प्राप्ती श्रीराम. अज्ञान निशीचा अंती, निशी म्हणजे रात्र, संकल्प दुःखे नासती, तेणे गुणे होय प्राप्ती, तत्काळ मोक्षाची श्रीराम. एका क्षणामध्ये आपल्याला मुक्त होता येते. समर्थ म्हणतात, अज्ञानाचा अंधार जाण्यासाठी आम्हाला संकल्पाचं बंधन तोडावं लागेल. संकल्पाचं दुःख काय आहे? आम्ही विचारच तो करतोय की आम्ही बंधनात आहोत. म्हणून आम्ही बंधनात आहोत हा विचार सोडला की तो मुक्तच आहे. कशाचंही त्याला बंधन नाही आहे. मला घराची जबाबदारी आहे असं एखादा व्यक्ती म्हणतो. कोणी घातलं बंधन तुम्हाला? तुम्ही तुमचं घातलं. मला सगळे कामं करावं लागतात. कोणी घातलं बंधन? तुम्ही तुमचं घातलं आहे. माझ्याचवर सगळी जबाबदारी आहे. कोणी घातलं बंधन? मी स्वतःला बंधन घातलं आहे. जो बंधनात आहे तो ते सगळे नियम पाळत असतो. जो बंधनाच्या बाहेर असतो त्याला कशाची फिकीर नसते. म्हणून घरातला एक मनुष्य घराकडे खूप लक्ष देतो आणि दुसराकडे घराकडे दुर्लक्ष करतो.
पण त्याला जो दुर्लक्ष करतो तो तरी कुठे लक्ष देतो? तर समाजामध्ये असलेल्या गोष्टी ज्या आहेत त्याकडे त्याचं लक्ष केंद्रित असते. म्हणजे तो इकडच्या बंधनातून सुटला तर दुसऱ्या बंधनात तो अडकत असतो. पण कुठलंच बंधन मला नाही आहे असा फक्त साधू म्हणू शकतो. म्हणून साधू हा एका ठिकाणी राहत नाही आणि एका ठिकाणी त्याचा विचारही राहत नाही. ते सर्वत्र फिरत राहतात. ते गंगा बहती भली साधू चलता भला, त्याप्रमाणे साधू सदैव फिरत राहतात. कारण त्यांचं हे विश्व हे त्याचं घर असते, एकत्र नाहीच. आमचे संत गाडगे महाराज ज्या ठिकाणी कीर्तन करत असत त्या ठिकाणी ते जेवत सुद्धा नसत. ते कुठल्याही बंधनात नव्हते, त्याला कशाची गरज नव्हती. तसं साधू नित्यमुक्त असतात, तसा हा जीव सुद्धा नित्यमुक्त आहे. पण तो नित्यमुक्त आहे हे स्वतःला सांगितलं पाहिजे, ते ठरवलं पाहिजे. जितके दुःख होते आहे आपल्याला त्या दुःखामागचं कारण बंधन आहे. माझा मुलगा माझ्या म्हणण्याप्रमाणे ऐकत नाही, तो मुलगा आहे आणि तो तुझा आहे म्हणून तुला दुःख आहे. म्हणजे मुलगा आहे बंधन नाही का? शेवटी हा विचारच आहे. विचाराने सगळे जन्माला आलेले आहेत. समर्थ म्हणतात, हे तू जाण मावेची अवघी सोयरी सुखाची, हे तुझ्या सुखदुःखाचे सांगाती नव्हेती. कर्मयोगे सकल मिळाली, एके स्थळी जन्मास आली, ते तुवा आपुली मानली. आपली मानली नाही ते तुवा आपली मानली, कैसे रे पडत मूर्खा. म्हणून मुक्त होणं आणि बंधनात पडणं हा संकल्प आहे, हा विचार आहे. मुळामध्ये आपण नित्यमुक्त आहोत, आपल्याला कोणी बंधनात घालू शकणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात, तोडावया स्वप्नबंधन न लगे आणिक साधन, तयास प्रयत्ने जागृती विण बोलोची नाही श्रीराम. स्वप्नामध्ये वाटणारं भय, स्वप्नामध्ये निर्माण होणारा खेद, स्वप्नामध्ये वाटणारी चिंता, यातून मुक्त होण्यासाठी कुठला उपाय? कुठलाही सामान्य माणूस सुद्धा त्याचं उत्तर देईल. ते म्हणतात त्याला झोपेतून उठवा. हा, लहानपणी झोपेमध्ये मुलं रडतात, त्याला जागृती आली की ते शांत होतात. झोपेमध्ये डचकतात आणि मग उठून बसतात, त्याचे कान फुंकतात आई वडील आणि नंतर म्हणतात अरे काही झालं नाही, झोप पुन्हा. झोपेमध्ये तो डचकला होता, झोपेमध्ये त्याला काही स्वप्न पडलं होतं, त्या स्वप्नामध्ये त्याला काही चिंता वाटली होती आणि म्हणून त्याला भीती वाटली आहे. म्हणून त्याला जागृती हे त्यावरचा जसा उपाय आहे तसा आम्हाला मायेमध्ये झोप लागलेली आहे, मायेचे बंधन आम्हाला घालून दिलेले आहेत आणि त्या स्वप्नाकार स्वतःच्या जीवाला आता जागृती प्राप्त होणे म्हणजे मी ब्रह्म आहे, मी सद्वस्तू आहे याची जाणीव होणे. म्हणून स्वप्नामध्ये जो जागृत असतो तो खरा जागा आहे. स्वप्न आहे तो स्वीकारावं, त्याने ते मान्य करावं की हे जगत स्वप्न आहे, हे जे चालणार आहे ते चालू आहे, ते बंद तुम्हाला करण्याचा अधिकार नाही, तुमच्यामध्ये सामर्थ्य नाही. पण हे स्वप्न आहे हे जाणण्याचं जर सामर्थ्य तुमच्यामध्ये निर्माण झालं तर या स्वप्नात आपण अडकणार नाही. चित्रपट चालू असतो, तो चित्रपटामध्ये घडणाऱ्या घटना आम्ही बदलवू शकत नाही. एखाद्या सज्जन माणसाला दुर्जन मारतोय, तुम्ही त्यात बदल करू शकत नाही. पण त्यावेळी हे सगळं स्वप्न आहे हे जर जाणलं तर आपल्याला दुःख होत नाही. तो मारणाराही दुर्जन नसतो आणि तो मार खाणाराही सज्जन नसतो. ते दोघेही जण जे आहे ते दोघेही स्वप्नाकार आहेत. जसं चित्रपटामध्ये होणारे जे सुखदुःख आहे त्याचा कुठलाही परिणाम जाणत्या माणसावर होत नाही. तो त्या चित्रामध्ये जर तो स्वतः तादात्म्य पावला, त्याच्यामध्ये रममाण झाला
त्याच्यातल्या भावना आपल्या भावनेशी जर जोडल्या गेल्या तर त्याला दुःख होऊ शकते. ती माहेरची साडी नावाचा कोणता चित्रपट होता म्हणे. तो चित्रपट लावला की आमच्या आजूबाजूच्या स्त्रिया, म्हाताऱ्या बाया पदर डोळ्याला लावायच्या. आजीला विचारलं, आजीबाई काय झालं? अहो नाही म्हणे, ती आता सासरी झाली आहे. म्हटलं ती स्वप्न आहे, ते चित्रपट आहे, ती खरी सासरी झाली नाही. ती याच्या अगोदर दुसऱ्या चित्रपटात दुसऱ्याकडे सासरी गेली होती. एकच गोष्ट आहे, ते खरं आहे जाणलं की दुःख किंवा सुख होणार. म्हणून ते खोटं आहे, ते माया आहे, ते भ्रम आहे, हे मनाला पक्क कळवावं. आणि माझा आत्मा जो आहे तो परब्रह्म आहे. आणि या आत्म्याच्या सामर्थ्यावर हे संपूर्ण जगत चलित झालेलं आहे. म्हणून त्याला चंचल आत्मा शब्द वापरलेला आहे. आमचं शरीर सुद्धा हालचाल करते आहे, हे सुद्धा चंचल आत्म्याचं सामर्थ्य आहे. म्हणून ब्रह्म सत्य आहे, जग मिथ्या आहे, हे प्रत्येक क्षणी आपल्याला स्वतःला सांगावं. म्हणजे कुठल्याही प्रकारचं आपल्यावर टेन्शन येणार नाही, प्रेशर येणार नाही, डिप्रेशन येणार नाही, सप्रेशन होणार नाही, कुठल्याही प्रकारचा परिणामच माझ्यावर होणार नाही. परिणाम काही न होऊ देणे याचा अर्थ मुक्त होणे. श्री समर्थ पुढे म्हणतात आहे, तैसे संकल्पे बांधला जीव. संकल्पाने बांधला गेला. संकल्प म्हणजे विचार. त्यास आणिक नाही उपाव. दुसरा कुठला उपाय नाही. विवेके पाहता वाव बंधन होये श्रीराम. विवेकाने जर आम्ही पाहिलं तर शक्य आहे, नाही तर अशा प्रकारे आम्हाला व्यर्थ बंधनामध्ये पडल्यामुळे आपल्याला दुःख होते. विवेक पाहिल्या विण जो जो उपाव तो तो क्षीण. विवेक पाहता आपण आत्माची असे श्रीराम. एका बाजूला विवेक लक्षात घ्या आणि दुसऱ्या बाजूला माया लक्षात घ्या. विवेकाने विचार केला तर आम्हाला कुठलं बंधन नाही आहे. आणि तुम्ही विवेकाला बाजूला ठेवून हे सगळं दुःख कमी व्हावं म्हणून प्रयत्न केला तर तुम्ही जे जे कृती कराल त्यातून दुःखच उत्पन्न होईल. एक दुःख मिटवलं, एक समस्या मिटवली तर दुसरी समस्या जन्माला येत असते. दुसरी मिटवली तर तिसरी जन्माला येते. दुःख मात्र ते कायम आहे. दुःखाला कुठलाही अल्टरनेटिव्ह नाही आहे. दुःख दुःखच आहे. फक्त दुःखाचे कारण बदलतात, दुःख बदलत नाही. पहिल्यांदा पाय दुखत होता म्हणून डॉक्टरकडे गेलो, आता पाठ दुखते आहे म्हणून डॉक्टरकडे गेलो. 8 दिवसांनी पाठ थांबली आहे पण आता घसा दुखतोय म्हणून डॉक्टरकडे जातो आहे. दुखणं चुकलं नाही आहे, कारण चुकलं आहे. म्हणून जीवनामध्ये सदैव अशा प्रकारे कारण बदलत राहतील, दुःखातून मुक्ती होणार नाही. दुःखातून तेव्हाच मुक्ती होऊ शकेल जेव्हा हा संकल्प तुम्ही कराल की जेव्हा मी आत्मतत्व आहे, मी ब्रह्म आहे आणि मला दिसणारे सगळ्या गोष्टी माझ्या देहासह सगळ्या गोष्टी माया आहेत. माझा जर देहच माया आहे तर या देहाच्या संकल्पाने इतर ज्या गोष्टी दिसतात त्या सुद्धा माया आहे, हे कधीही विसरू नये. म्हणून समर्थ म्हणतात आहे, आत्मयाच्या ठाई काही बंध मोक्ष दोन्ही नाही. जन्म मृत्यू हे सर्वही आत्मत्वी न घडे श्रीराम. जन्म आणि मृत्यू हा मुळामध्ये त्या जीवाला नाही आहे. जन्म मृत्यू तुमच्या विचारांमुळे जन्म मृत्यू आहे. मी म्हटलं आहे जन्म घेतला, मी म्हणतोय मृत्यू झाला. मुळात मी मरतही नाही, मी जन्मतही नाही. मी अजन्म आहे कारण मी ब्रह्म आहे. ब्रह्म जन्मच घेत नाही, तो जो जन्मच घेत नाही तो नष्ट कसा होईल. म्हणून समर्थांनी मोक्ष आणि बंधन दोन्ही नाही, जन्म मृत्यू हे सर्वही आत्मत्वी न घडे. आत्म्याच्या ठिकाणी जन्म मृत्यू नाही आहे. तो जीव विचार करतो म्हणून सूक्ष्म देह जन्म घेतो आणि त्या सूक्ष्म देहाला
मीपणा आहे, अहंकार आहे, मीची जाणीव आहे आणि त्यामुळे मी म्हणजे देह असा समजून आणि या देहाच्या संबंधी आलेले सगळे संबंध हे माझे खरे संबंध आहेत असं तो स्वतःला सांगतो आणि त्यामुळे तो बंधनात पडतो आणि त्या बंधनामुळे त्याला जन्म आणि मृत्यू होतो. म्हणून ते बंधन तोडावं, आपलं नातं हे कायम ज्याच्याशी आहे त्याच्याशी आपण संबंध जोडावा. कायम नातं कोणतं आहे? जे काल होतं, जे आज आहे आणि उद्या राहणार आहे. मी आज जन्माला आलो आहे, पण कालपर्यंत माझे आईवडील वेगळे होते, कारण मागच्या जन्मीचे वेगळे आहेत. या जन्मी मी जन्म घेतला आहे, आता माझे आईवडील वेगळे आहेत. पुढचा जन्म घेणार आहे, पुन्हा आईवडील बदलणार आहेत. आईवडीलच नाही, सगळे नाते, मामा बदलेल, काका बदलेल, बहीण बदलेल, मुलगी बदलेल, मुलगा बदलेल, घर बदलेल, संपत्ती बदलेल, देह बदलेल, सगळ्या गोष्टी बदलणार आहे. मग या अखंड नाही, कायम नाही. मग त्या गोष्टीला मी माझं म्हणायचं आणि त्याच्यामुळे सुखदुःख प्राप्त करायचं, हे कोण ज्ञान आहे? म्हणून समर्थ म्हणतात की तू जे नित्य संबंध आहे, तो नित्य संबंध कोणाशी? आमचा ब्रह्माशी आहे, कारण मी ब्रह्माकार आहे. म्हणून ब्रह्माच्या ठिकाणी आपण आपली मती स्थिर करावी, स्वतःला तो बोध करावा, विवेकाने सांगावं की मी कोण आहे? तर प्रज्ञानाम ब्रह्म. मी कोण आहे? अहम ब्रह्मास्मी. मी कोण आहे? तत्वमसी. मी कोण आहे? अयम आत्मा ब्रह्म. अशा प्रकारचा महावाक्याचा बोध स्वतःला करून द्यावा आणि मोक्षाची प्राप्ती करावी. अशा प्रकारे श्री समर्थांनी या बंधनातून मुक्त होण्यासाठी उपाय सांगितला. सुज्ञांनी त्याचं आचरण करावं, साधकांनी त्याची उपासना करावी, भक्तांनी त्याच्यासाठी प्रार्थना करावी आणि आपण या सर्व मायेतून मुक्त व्हावं. राहिलेला भाग आपण उद्याच्या प्रवचनात पाहूया. आजचा समास संपन्न झालेला आहे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे मोक्ष लक्षण नाम समास सप्तम श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. यानंतर झाले साधनाचे फळ या ओवी वाचाव्या आणि नंतर पुढील समासाची एक ओवी वाचून आपला ग्रंथ अखंड ठेवावा. श्रीराम समर्थ श्रीराम. मागा झाले निरूपण, परमात्मा तो तूची जाण, तया परमात्म्याचे लक्षण, ते घे ऐसे असे श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्मयोगे भय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.